सहकार्य मिळालं तुम्ही का नाकारायचं? सुनील खोबराकडे मला सकाळी दिलं, नंतर विलास वाघ येऊन गेले होते, पानतवड्यांनी फोन करून सांगितलं, भाई वैद्यांनी सांगितलं, पण मी फक्त आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची नावं घेतली. त्यात उमेशचं घेतलं, वैशाली चांदणेचं घेतलं, सुजाता भानरावचं घेतलं, तुमचं घेतलं, आणि त्या आता जे होते जगताप त्याचं नाव मला काही आठवत नाही, नुसतं जगताप काहीतरी म्हणलं काय. मला हे सांगायचं होतं, हे सगळ्या लोकांचा पाठिंबा मला आहे, मी एकटा नाही आहे. दोन तीन दिवस चालेल हे सगळं शेवटपर्यंत म्हणून मला गोळ्या घाला तुमच्यात हिंमत असेल तर, आणि मला फासावर लटकवा म्हणून माझ्याकडे चूक, मी चूकच नाही तर कशासाठी चूक कबूल करायची? ते वेगवेगळे दबाव, इथं केस दाखल कर, तिथं कर, म्हणजे हा बामण माणूस आहे, घाबरून जाईल, म्हणलं. मी फार विचित्र माझं रसायन आहे ते, जे माझ्या डोक्यात घुसलं ना बाबासाहेबांची PhD केल्यानंतर ते जातच नाही. आणि माझा पराभव म्हणजेच माझ्या बाबासाहेबांचा, माझ्या सत्याचा पराभव, माझ्या घटनेचा पराभव असं डोक्यात बसलंय. बायको सुद्धा म्हणत बसली की हे सोडा सगळं, मी ऐकलं नाही. आता माघार गेलं म्हणजे एवढी कशासाठी माघार घेऊन? शक्यच नाही. सुदैवाला पोरी आणि बायको सुद्धा टीव्हीवर म्हणले माझा नवरा परत घेणार नाही, आणि बायको पण म्हणाली, माझ्या बायकोचं कौतुक वाटतं मला, टीव्ही समोर तिथं बसायला लावलं. ते काहीतरी आता राजकीय पोळी भाजून चाललंय फक्त. तत्वांपेक्षा ती पक्षावर काहीतरी मिळवायचं अजून त्यापेक्षा हा विषय. मोदीचं सरकारमध्ये जागा ते मंत्रीपद त्याला पाहिजे. हो, बाकी काही नाही दुसरं. हा आम्हाला मोदींबद्दल खूप कळवळ आहे. त्याच्या आठवडे साहेबांचं स्टेटमेंट तेच होतं, मोदी पूर्वीचे आता राहिलेले नाहीत. अरे तर त्याच्यात त्या म्हणजे किती काय स्टेटमेंट, या चळवळीनं आयुष्यभर या मनोवाद्याला विरोध केला, आता काहीतरी शिवाय घातलेले तर आता लाचार होत आहे. कुठल्या स्टेटमेंट आठवडे साहेबांचं